भाजपाचे ज्येष्ठ नेते लहू अण्णा बालवडकर प्रत्येक भेटीत जनसंवादात नागरिकांच्या समस्या शांतपणे, संयमाने आणि गांभीर्याने ऐकून घेणारे नेतृत्व आहे, असा लोकांचा विश्वास आहे. समस्यांवर फक्त आश्वासन न देता उपायांची दिशा देणारा हा स्वभावच प्रभाग क्रमांक 9 मध्ये त्यांना लोकांचा विश्वास आणि पसंत मिळवून देणारा आहे. संपूर्ण परिसरात भाजपाच्या विजयाबाबत सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले. जसं करमणुकीची साधनं पाहिजे. तुम्ही जे एंटरटेनमेंट प्रोग्राम करतात खूप चांगली गोष्ट आहे, पण ह्या ज्या मी सांगतो या जीवन बनवायच्या गोष्टी आहेत, आमच्या आरोग्याशी निगडीत आहे, आमच्या हेल्थशी आहे. पाण्याची जरी आम्ही साहेब सोसायटी आमची अगदी ते कंगाल झाली, आमचं बजेट 0 झालं. आणि सगळे बालवडकरांचे आम्ही खिसे भरतोय, पाणी विकत घेतोय, पाणी विकत घ्यायला भाग पडतोय. साहेब एवढं आपल्याकडे खडक वाचलं जाऊन ओसोनून वाढतोय. सगळे आजूबाजू सांगतात की पुण्यात एवढा पाऊस पडला, तेवढा पाऊस पडला, आपण आमच्या सोसायटीपर्यंत पाणीच येत नाही. हे थोडंसं कटू बोलतोय, खरं आहे. तुमच्यातला मी एक आहे. माझे आई वडील बायको पोरं इथंच राहतात ना. आम्हाला महापौर नाही, आम्हाला तुम्हाला आमदार बघायचं. ज्यांना हे स्वप्न पडले त्यांची परिस्थिती पाहताय तुम्ही. सर्वप्रथम या माणसाचं मी अभिनंदन करतो. नगरसेवक नसताना सुद्धा या माणसाने जे काम केलं ते अभिमानास्पद आहे आणि त्या कामामुळे त्याच्याविषयी आपल्या सर्वांचा आदर जुळवलेला आहे आणि त्याचं नाव आहे लहू. तसा रक्ताचा एकच रंग असतो तसं त्याचाही पक्ष एकच आहे. त्यांनी काही पक्षबदल वगैरे केला नाही किंवा तो विचारही मनात आला नाही आणि गेले 8 वर्ष इमानदारीत त्या पक्षाची सेवा करतोय, त्याचं फळ त्याला मिळालेलं आहे. पण मित्रा, याच्या पुढे तू आमच्या सोसायटीचं ते वचन तू पाळलं पाहिजेस आणि आमचे जे काही प्रश्न येतील त्याच्यासाठी तू सदैव हजर राहिलं पाहिजे. आणि तू डाऊन टू अर्थ आहेस, हे फार चांगली गोष्ट आहे. पण जर तू उडायला लागला तर आम्ही तुला खाली आणू आणि सर्वांमध्ये आम्ही तुला मत नक्की देऊ याविषयी तू गॅरंटी आणि तू निवडून येणार. धन्यवाद. हम लोग काफी लोगों ने यहाँ पे बालेवाड़ी में इसलिए लिया बिकॉज एवरीबडी थॉट कि ये बालेवाड़ी एक स्मार्ट सिटी बनेगा, लेकिन स्मार्ट अब तक नहीं बना. हमारा लेन जो है साई चौक से लेके गोल्डन ट्रेलिस तक कुछ स्मार्ट नहीं है. लाइट्स कभी भी चलते नहीं है, कुछ नहीं है. रोड वाइडनिंग भी वहाँ पे साई चौक में बहुत ज्यादा ट्रैफिक जाम होता है.